नमस्ते. गोडधोड मराठीची या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मुलांनो, आपली 9 नंबरची कथा आहे. चिनिया मिने या पुस्तकामधली पुढची कथा आपण घेत आहोत. कथेचं नाव आहे डॅनियलची करामत. कथेला सुरुवात करतोय आपण. कोणे एकेकाळी एका देशामध्ये डॅनियल नावाचा एक छोटासा मुलगा राहत होता. तो परिस्थितीने अतिशय गरीब होता. त्याचे आईवडील त्याच्या लहानपणीच देवाघरी निघून गेले होते. डॅनियल एकटाच राहत होता. तो हुशार व बुद्धिमान होता, म्हणून सर्वजण त्याचा हेवा करायचे. शिवाय डॅनियलला कोणीही नातेवाईक नव्हते, म्हणून सर्वजण त्याला टाळत असत. तो एकटाच होता, एकटाच राहायचा, म्हणून त्याला सर्वजण टाळायचे. म्हणून डॅनियल स्वतःच्या पोटापाण्याची व्यवस्था स्वतः करी, कारण त्याची काळजी घेणारं कोणीच नव्हतं. जवळच्या समुद्रकिनारी तो तासनतास बसून राही. शेवटी भूक लागली की आपलं छोटंसं जाळं किनाऱ्यावरती पसरे आणि त्यात छोट्या मासळ्या वगैरे सापडल्या की तो घरी येई. जवळच मदर डिकोस्टा यांची खानावळ होती. मदर डिकोस्टा डॅनियलचे खूप लाड करी. ते दोघे ख्रिश्चन होते, त्यामुळं ही नावं अशी मी दिलेली आहेत. मदर डिकोस्टा डॅनियलचे लाड करायच्या. त्या सबंध वस्तीत मदर डिकोस्टाच डॅनियलला समजून घेत असत. डॅनियल रोज मदर डिकोस्टाला मासे पकडून ते तिला आणून देत असे आणि मदरची खानावळ मांसाहारी पदार्थासाठी तशी प्रसिद्ध होती. त्यामुळे रोज या खानावळीमध्ये मासे, मासळी वगैरे प्रकार तयार होत असत. मांस-मासळी आणून देण्याचे सर्व काम डॅनियल करी. त्यामुळे त्याला मदर डिकोस्टांच्याकडून दोन्ही वेळचं जेवण तसं फुकटच मिळायचं, मोफत मिळायचं. मग डॅनियलला दुसरं काहीच काम नव्हतं. तो त्यांचंच काम करी. मदर डिकोस्टांच्या खानावळीमध्ये जेवण उरकून डॅनियल आपल्या घरी आराम करीत असे. राहिलेल्या वेळात तो मनसोक्त निसर्गाच्या सान्निध्यामध्ये हुंदडत असे. समुद्राच्या लाटांशी बोलत असे, पक्ष्यांशी, झाडांशी, वेलींशी गुजगोष्टी करत असे. डॅनियल आपल्याच नादामध्ये गुंग असे. समुद्राच्या काठी बसून दूरवर नजर टाकून क्षितिजाकडे तो तासनतास बघत राही. संध्याकाळ झाली की डॅनियल समुद्र किनाऱ्यावरून हलत नसे, कारण त्याला सूर्याचा गोळा पाण्यावरती अंतराळी कसा तरंगतो ते पाहायचं असायचं. ते दृश्य बघून तो खूप खुश होत असे. असा हा डॅनियल खूप मौज मजा करून निसर्गाच्या सान्निध्यात आपला वेळ घालवत असे. दिवस कसा मावळायचा हे त्याला कळत नसे. असेच दिवस आले होते. एके दिवशी रात्री डॅनियल आपल्या घरी परतत असताना त्याला दिसले की पुष्कळसे लोक समुद्रामध्ये जाळी टाकून मासे पकडत आहेत. ती माणसं वस्तीच्या बाहेरची अशी वाटत होती, त्यामुळे ती त्याला ओळखू शकली नाहीत. डॅनियल आणखीन थोडं पुढे सरकला आणि झुडपांच्या आडून त्यांना पाहू लागला की ही लोकं कोण आहेत? आज नवीनच दिसत आहेत. त्या लोकांच्या हालचाली विचित्र दिसत आहेत. थोडंसं दबकत घाबरत इकडे तिकडे पाहत तो पुन्हा जाळी पाण्यामध्ये टाकत होती. ती लोकं मासळ्यांच्या टोपली भरत होती. काही माणसे जवळ थांबलेल्या टेम्पोमध्ये त्या टोपल्या सरकवत होती. डॅनियलला कळून चुकले की ही लोकं स्मगलिंगचा धंदा करत असावीत. या देशातला माल दुसऱ्या देशात पाठवितात आणि अफाट पैसे मिळवतात असे डॅनियलला कळून चुकले. डॅनियल हळूहळू त्यांच्या नजरा चुकवत पुढे सरकला आणि तो वस्तीमध्ये पोहोचला. वस्तीतल्या सगळ्या लोकांना त्यांनी उठवले आणि तो त्यांना घेऊन समुद्र किनाऱ्यावरती आला. तिथे कोणीच नव्हते. सगळे केव्हाच पसार झालेले होते. म्हणजे ते लोक निघून गेली होती. त्यांना कळून चुकलं की कोणतरी आपला पाठलाग करते. तेथे कोणीच नसलेले पाहून सगळ्या लोकांनी डॅनियलला खोटं ठरवायला चालू केलं. त्यांनी त्याला खूप शिवीगाळ केली. डॅनियलला खूप वाईट वाटलं. मदर डिकोस्टाने त्याला जवळ घेतलं आणि पाठीवरून हात फिरवत त्याला समजावलं
त्याला जीव घातलं. डॅनियलने सर्व हकीकत मदरला सांगून टाकली. ती मदरला पटली देखील, कारण डॅनियलला ती ओळखत होती. त्या दिवसापासून डॅनियलने ठरवलं की त्या चोरांना आपण पकडून दाखवायचं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणेच डॅनियल समुद्रकिनाऱ्यावरती जाळे टाकून बसलेला होता. पण जाळ्यामध्ये एकही मासा सापडला नाही. त्याला समजलं की काल त्या चोरांनी सगळा समुद्र साफ केलेला असणार. कोणी नसलेलं पाहून त्यांनी तो कारभार केला असेल असं डॅनियलच्या लक्षात आलं. तो निराश होऊन मदरच्या खानावळीमध्ये परतला. त्याला रिकाम्या हाताने परतताना मदरला काहीच कळले नाही. डॅनियलने जेव्हा मदरला सत्य परिस्थिती सांगितली तेव्हा मदरला खूपच वाईट वाटलं. आज मासे मिळाले नाही तर मदरची खानावळ दिवसभर बंद पडणार होती. मग लोक काय खाणार? मदर चिंतेत पडली, पण काही इलाज नव्हता. मदरची खानावळ दिवसभर बंद पडली. दुसऱ्या दिवशी तसंच घडलं. लोकांनाही अन्न मिळेनासं झालं. पूर्वीचे वाळलेले मासे, झिंगे ते खाऊन राहू लागले. पण सगळ्यांचा आरोप डॅनियलवरतीच होता. डॅनियलने सर्व मासे चोरून ते बाहेर कोणाला तरी विकले असावेत असा त्यांनी समज करून घेतला. कारण अगदी छोटे छोटे मासे तळ्यामध्ये समुद्रामध्ये शिल्लक राहिले होते. मोठे मासे काही जाळ्यात अडकत नव्हते, येत नव्हते. त्यांनी डॅनियलला मारले. मदरने त्यांना खूप समजावले, पण काही उपयोग झाला नाही. डॅनियलला खूप वाईट वाटले. तो एके रात्री वस्ती सोडून निघून गेला. दिवसभर समुद्राकाठी बसून राही, रात्री तेथे झोके, असंच चाललं. आणि एके रात्री पुन्हा एकदा ते चोर समुद्राकाठी आले मासेमारीसाठी. डॅनियल खडबडून जागा झाला. तो गाढ झोपेत होता. ते चोर समुद्रामध्ये जाळे टाकू लागले तसा ताबडतोब डॅनियल उठला आणि वस्तीकडे गेला. पूर्वीप्रमाणेच त्याने सगळ्यांना उठवले, सर्व हकीकत सांगितली. परंतु कोणाचाही विश्वास आता डॅनियलवरती बसत नव्हता. तो कळवळू लागला. मदर डिकोस्टाने सगळ्यांना सांगितलं की जर आजही त्याचे म्हणणे खोटे ठरले तर तुम्ही त्याला अवश्य मारा, पण आता वेळ वाया घालवू नका. सर्वजण नाईलाजाने समुद्राकाठी जमा झाले. तर खरंच ते चोर मासे पकडून मोटारीत तो माल भरत होते. माणसांची गर्दी पाहून ते सर्वजण बिथरले आणि मोटारीत बसून पसार झाले. सर्वांना खरी परिस्थिती कळली. डॅनियलला त्यांनी माफ केले आणि शाबासकीही दिली, पण माल तर केव्हाच चोरीला गेलेला होता. आता पुन्हा पंचायत आली. समुद्रातील छोटे मासे पुन्हा मोठे होईपर्यंत वाट पाहावी लागणार होती. पण ते सुद्धा त्याच्या नशिबात नव्हतं. त्या देशात सगळीकडे दुष्काळ पडला. पाऊस पडला नाही, त्यामुळे कोणतीच पिकं पिकली नाहीत. समुद्राचं पाणी थोडं आत सरकल्यासारखं झालं. रखरखीत उन्हं समुद्राच्या पाण्यावरती पडत होती. किनाऱ्यावरची वाळूही तापलेली असायची. जाळे टाकूनही मासे जाळ्यात सापडत नव्हते. एके दिवशी मग जोराचा पाऊस झाला. सगळ्यांना थोडं बरं वाटलं, पण तिथून पुढे पुन्हा दुष्काळ. डॅनियल समुद्राच्या काठी बसलेलाच होता. पाण्याची एक छोटीशी लाट आली आणि पुन्हा मागे सरली. डॅनियलला एक छोटीशी शिंपली वाळूत रुतलेली दिसली. ती त्याने उचलली. शिंपल्याच्या आतून खडखड असा आवाज झाला. शिंपलं उघडून त्याने पाहिलं तर त्याचे डोळे दिपले. त्यात एक शुभ्र चकचकीत असा मोती त्याला मिळाला. तो त्याने आपल्यापाशीच ठेवला आणि सगळ्यांना दाखविला. मदरने त्याला तो मोती शहरात जाऊन विकण्याचा सल्ला दिला आणि तो लगेचच शहरात गेला. तो शहरात सगळीकडे फिरला. शेवटी तो एके ठिकाणी गेला. तो स्मगलरांचा अड्डा होता. तेथे हा मोती लगेच विकत घेतील हे पक्क त्याला माहीत झालं होतं. तो तेथे गेला आणि तिथली माणसं पाहून तो डोळे विस्पारून उभा राहिला. ते पूर्वीचेच चोर होते. त्यांच्या कपड्यावरून त्याने लगेच त्यांना ओळखलं आणि त्यांची अंगकाठी त्याच्या लक्षात राहिली होती. साधारण चेहरेही त्याच्या लक्षात राहिलेले होते. त्या चोरांना कसं पकडायचं याचा विचार त्याला पडला. त्याला एक युक्ती सुचली. डॅनियल म्हणाला, मला हा मोती सापडलेला नाही.
मी अशी पुष्कळशी मोत्यांची शिंपली साठवून ती समुद्राकाठी एका मोठ्या नारळाच्या झाडाखाली पुरून ठेवलेली आहेत. कोणाला शंका येऊ नये म्हणून मी एक शिंपल्यातील मोती काढून घेऊन तो शहरात विकतो, असं म्हटल्यावर तो स्मगलर खुश झाला. ते सगळेच खुश झाले. त्यांना व्यवस्थित आपल्या जाळ्यात अडकवून डॅनियल घरी परतलेला होता. वस्तीतल्या सगळ्या लोकांना त्यांनी सावध करून ठेवले. आपली युक्ती त्यांनी सर्वांना सांगितली. ते आज रात्री नक्कीच समुद्राच्या काठी येणार अशी डॅनियलला खात्री होती. तो सगळ्यांना घेऊन अंधार होण्याच्या थोडं अगोदर तेथे आला. ते लांब एका खडकाच्या आडाला लपून बसले. पुष्कळसा वेळ उलटून गेला. थोड्या वेळाने मोटारीचा घरघर घरघर असा आवाज ऐकायला आला. ती एक खटार वजा मोटार होती. डॅनियलने डोकावून पाहिलं तर तेच लोक मोटारीतून उतरताना त्याला दिसले. त्याने सगळ्यांना सूचना दिल्या. चोर नारळाच्या झाडाखाली येऊन थांबले आणि आजूबाजूची चाहूल घेऊन झाडाखालची वाळू बाजूला सरकवून शिंपले शोधू लागले. तशी सर्व वस्तीतील लोक डॅनियलच्या मागोमाग तिथे जाऊन पोहोचली. चोर शिंपली शोधण्यात गुंग होते आणि तेवढ्यात त्या सर्वांना जाऊन त्यांनी पकडले वस्तीतल्या लोकांनी आणि मार मारले. चोरांना त्या सर्वांनी वस्तीत नेले आणि त्यांच्याकडून कबूल करून घेतले की पूर्वीची माशांची चोरीही त्यांनीच केलेली आहे. चोर मुश्किलीने कबूल झाले. दुसरा पर्याय त्यांच्यासमोर आता उरलेला नव्हता. त्यांनी स्मगलरांचे नावही सांगून टाकले. वस्तीतल्या लोकांनी पोलिसांना बोलावून आणले आणि त्यांना हातकड्या घालून पोलीस कोठडीमध्ये डांबून टाकले. त्यांच्याकडून स्मगलरचा पत्ता काढून घेऊन, म्हणजे जो मेन त्यांचा म्होरक्या होता त्यांचा पत्ता काढून घेऊन त्यांनी त्या नामी स्मगलरलाही पकडले. स्मगलरचा चोरीचा सर्व माल त्यांनी ताब्यात घेतला. हिरे, मोती, जड जवाहीर अशा किमती वस्तू त्यांनी ताब्यात घेतल्या. वस्तीतल्या माणसांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पोलिसांनी त्यातल्या काही वस्तू प्रत्येकाला वाटल्या. मदर डिकोस्टांचे नुकसान जरा जास्ती झाले होते म्हणून मदरला सर्वात जास्त भरपाई मिळाली होती. डॅनियलची करामत पाहून पोलिसांनी त्याला शाबासकी दिली, कारण इतक्या लहान वयामध्ये इतकी त्याची निरीक्षण क्षमता पाहून पोलिसांना आश्चर्य वाटलं आणि त्याला शाबासकी दिली आणि राहिलेल्या मालातील निम्मा माल डॅनियलला बक्षीस म्हणून दिला. डॅनियल आणि त्याच्याबरोबर वस्तीतली लोकही समृद्ध झाले. सर्वजण डॅनियलचे कौतुक करू लागले, त्याला मानू लागले आणि तो सर्वांचा लाडका झाला. त्याचं एकटेपण दूर झालं. मदरनेही डॅनियलच्या या करामतीचे तोंड भरून कौतुक केले. त्याचे ती खूपच लाड करू लागली. अशा रीतीने डॅनियल सर्वांचा लाडका झाला. त्याला कोणी नाती गोती नव्हतीत. सर्वांचं प्रेम मिळालं, त्यामुळे तो आता सर्वांचा आवडता झाला. तर कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.